हे लक्षात आलं, महाविकास आघाडीच्या मधून थांबायचा निर्णय घेतलाय. थांबलो. लोकांची जी काही सामाजिक सेवा करायची ती आमच्या प्रभागामधून करत राहू, त्याबद्दल कोणाचाही दुमत नाही आहे. परंतु काल एकंदरीत जेव्हा बातम्या सुरू झाल्या की वादग्रस्त नितीन देशमुख असं तसं, हे मला एक सांगायचं आहे की बघा, मी एक सामान्य राजकीय म्हणजे सामाजिक जीवनातून काम करत आलेलं आहे. राजकीय परिवारामध्ये कुठलाही जन्म न घेता काम करत कार्यरत आहे. एकंदरीत फक्त चर्चेला गेलो म्हणून वादग्रस्त बनवणं हे योग्य नाही आहे. विधान भवनामध्ये पण जे झालं ते माझ्या अंगावरती हल्ला झाला होता, मला त्याच्यामध्ये बोलायचं नाही. न्यायालयाने आता तो पूर्ण प्रक्रिया स्टे दिलेली आहे. म्हणजे कुठेतरी माझ्या अन्याय झाला म्हणून न्यायालयाला पटलं ना. हे असताना उगाचच माझ्या नावाच्या बातम्या सोडणं हे बरोबर नव्हतं वाटत. मला प्रसारमाध्यमांना पण विनंती आहे, असं वादग्रस्त बोलून माझ्या आयुष्यावरती अधिक वादग्रस्त माझी जीवनशैली करू नये. आम्ही थांबलोय. पुढे आम्ही जे काही आता आम्हाला योग्य उमेदवार असेल त्या उमेदवाराचं काम करू तिथं प्रभागामध्ये, आणि पुढे भविष्यामध्ये अजून मोठी. तुमचा पक्ष खाली झाला असं वाटत नाही का? मुंबईमध्ये तुमचे अनेक कार्यकर्ते जे आहेत, पदाधिकारी गेल्या 2 वर्षांपासून शाहू फुले आंबेडकरांच्या नावावरती काम करतात आहेत, विचारांवर जगणारे आहेत. ते मात्र आता थेट अजित पवारांच्या संपर्कात जातात आहेत, जो अजित पवारांचा पक्ष महायुतीमध्ये सहयोगी पक्ष आहे. नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं की पक्षाचं आमचं अगदी म्हणजे विस्तार जो आहे तो फार झपाट्याने कमी होत आहे. त्याच्यावरती पक्षश्रेष्ठींनी विचार केला पाहिजे. अजूनपर्यंत बांधला पाहिजे पक्ष. वाटाघाटीमध्ये कमी पडलो, कार्यकर्ते नाराज झाले, इकडे तिकडे गेले. ही गोष्ट खरी आहे, मानण्यासारखी आहे. आता त्यामध्ये पक्षश्रेष्ठी विचार करतील. परंतु तुमच्या नेत्यांनी लोकांना वेड्यात काढलं असं वाटत नाही का? कारण की ज्या शाहू फुले आंबेडकरांवरती तुमचा पक्ष चालवत होता, शरद पवार वेळोवेळी विचार मांडायचे, सुप्रिया सुळे विचार मांडायचे, मग तो विचार गेला कुठे? हा प्रश्नच आहे ना. कारण की धनंजय पिसाळ, मनीषा रहाटे, त्याच्यानंतर दुबे, हे सगळे तुमच्या पक्षातले जेवढे कार्यकर्ते होते ते मात्र अजित पवारांच्या पक्षात गेले. कसं आहे, पक्ष हा मागच्या वेळेस महानगरपालिकेमध्ये 9 जागेवरती होता आमचा. आता ह्यावेळी आम्हाला जागा अपेक्षित होत्या की 30 ते 35 जागा भेटतील, पण वाटाघाटीमध्ये अगदी कमी जागा. अजूनपर्यंत मला माहित नाही नक्की जागा कुठल्या भेटल्यात. तुम्हालाही माहिती नसेल कदाचित एबी फॉर्म आता कुणाला दिलेले आहेत. हे सर्व गोष्टी आहेत. हे म्हणजे काय झालं की आम्हाला एक चर्चेला कुठेतरी कमी. नेते चुकले का पक्षातले? ज्या पद्धतीने वाटाघाटी इतर महाविकास आघाडीशी किंवा काँग्रेसशी करायची जबाबदारी होते, पक्षातले नेते चुकले का? कारण की तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. तुम्ही तर आता निवडणूक लढवणं थांबवलंय. नाही, हिरमोड झाला ही गोष्ट मान्य आहे, पण नेते चुकले असं बोलणार नाही. की नेत्यांवरती राज्याची जबाबदारी आहे. मुंबईमध्ये ज्यांच्याकडे जबाबदारी दिली होती ते पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेमध्ये चर्चेमध्ये अडकले होते. सांगलीमध्ये आमचे जयंत पाटील साहेब अडकले होते. सांगली आणि इतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आव्हाड साहेब ठाणे, शहापूर, तिकडे त्या साईडला पालघर वगैरे इकडेच अडकले होते. कुठेतरी इथं नवीन संघटन बनवलं पाहिजे, या मताचा मी आहे. नेते वगैरे चुकले नाहीत. नेते फार प्रगल्भ आहेत, विचारावंती आहेत, आणि हे आमचे नेते सगळे तिकडे गेलेले आहेत ना, तर त्यामुळे नेते हे आमचे हुशारच आहेत. फक्त इथं चर्चेला जरा